पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पाकिस्तानातून व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्यानंतर व्यापारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेत। सहपोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी ही तक्रार दिली आहे। तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांना आज सकाळी पाकिस्तानातून हे धमकीचे फोन येत होते। सीपींकडे मी आलो सकाळी, मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असा असा या नंबरवरनं फोन आला। मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो। तुम्ही तक्रार दाखल केली? हां, नेमकी काय स्वरूपात आली होती? त्यांनी धमकी मला असं मारण्याची आणि हिंदुस्थानी लोकांना आम्ही संपवण्याची पूर्ण भाषा केली की तुम्ही पाकिस्तान आणि टर्कीचं तुम्ही काही करू शकत नाही म्हणून असं तो बोललो। शिवीगाळ पण केली तुम्हाला? हां, तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील, मार्बल असतील, राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातलाय, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातलाय। मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे जे देश बघतायत त्यांना कुठेही आत येऊ देणार नाही। आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे, हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट। आमच्या 2 बैठका देखील झालेल्या आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण। त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत। सोशल मीडियावर बघितलं असं असेल तर त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे। एक पहिलंच महत्त्वाची गोष्ट आहे की आपला देश जो आहे तो परवाच्या युद्धामध्ये आपल्या लक्षात आलं असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लक्षात आलं असेल की आपण जी काही शस्त्र वापरली ती मेक इन इंडिया होती। त्याच्यामुळं आपण स्वकर्तृत्वावर फार मोठ्या पद्धतीनं आपली ताकद निर्माण करणारा देश म्हणून जगाच्या पातळीवर आता नावारूपाला आलेलो आहोत। त्याच्यामुळं अशा युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा पाकिस्ताननं काहीतरी उचापत केल्यामुळं आपल्याकडचा उद्योजकांचा ओढा हा कमी होईल असं माझं अजिबात मत नाही। कारण त्यांना सुरक्षित आणि अतिशय संरक्षण देऊन उद्योग उभारणारं आपला देश हे एकमेव ठिकाण आहे आणि त्याच्यातलं महाराष्ट्र हे एकमेव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।